नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर कशा आहात? आज नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवसांनी गावाला जायचे. जर तुम्हालाही असंच गावाला जायचं असेल, 4-5 दिवस जर घर बंद राहणार असेल, तर आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा घरात आपण कोणती तयारी करून घराबाहेर निघू शकतो, याच्यावरतीच आजचा व्हिडिओ आहे. तर बघा, मी काही खूप एक्सपर्ट नाही आहे, पण मी माझ्या घरामध्ये जे चेंजेस करते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी तर आपण फ्रीजकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे फ्रीजमध्ये जेही एक्सपायर होणार असेल किंवा साय जमलेली असेल, आपण जर घरातच तूप बनवत असू तर साय फ्रीजच्या बाहेर काढून घ्या आणि सगळ्यात आधी तूप बनवण्यासाठी ती रेडी करायला ठेवा. आणि जेही प्रोडक्ट एक्सपायर होणार असतील, भाजीपाला किंवा आपण जर रात्रीचं अन्न त्याच्यामध्ये ठेवलेलं असेल तर फ्रीजमधून ते सगळ्यात आधी बाहेर काढून घ्या. आणि नंतर एक्सपायर होणारे प्रोडक्टसुद्धा बाहेर काढून घ्या. आणि तुम्ही जर 2च दिवसात घरी रिटर्न येणार असणार तर इतकी सारी काळजी घेतली तरी नाही घेतली तरीसुद्धा चालणारं आहे. पण बघा, घरी आल्यानंतर आपण आधीच थकलेलो असतो आणि त्यानंतर हे सगळे कामं करायची आपली इच्छा नसते, म्हणून फ्रीज क्लीनच करून जा. मग बघा, मी तेव्हाच साय बाहेर ठेवून घेतलेली होती. आता या साईपासून मला तूप बनवून घ्यायचं आहे. हे काम जरा कंटाळवाणं असतं, म्हणून गावाला जायच्या 2 दिवस आधी तरी हे काम करायला घ्या. कारण त्यानंतर आपल्याला भरपूर सारी कामं असतात. घरात जर लहान मुलं असतील तर घरात पॅकिंग करणं, बॅगा भरणं हे सगळ्यात मोठं काम असतं. आता माझं तेही एका साईडला काम चालू आहे. टेबलवरती तुम्हाला जर कपड्यांचा पसारा दिसत असेल तर इग्नोर करा, कारण की ते गावाला जाण्यासाठी पॅकिंग करण्यासाठीच मी काढलेले आहेत. तर बघा किती छान लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. आता तूप बनवायला ठेवते आणि दुसरीकडे म्हणजे लगेच पॅकिंग करायला सुरुवात करते. गावाला जाण्याआधी खूप आदल्याच दिवशी डिपेंड नका राहू, 2 दिवस आधी तरी आपल्याला ज्याही साड्या घालायच्या असतील, बघा आपण जर कंटिन्यू ड्रेस घालत असू तर साडींचे ब्लाऊज हे आपल्याला व्यवस्थित फिटिंगमध्ये येतील असं नसतं. म्हणून एकदा ते ट्राय करूनच घ्या आणि मगच साड्या ह्या पॅक करायला घ्या, कारण की लग्नाच्या ठिकाणी ऐनवेळी आपला गोंधळ उडू शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपले दळणं झालेले आहेत का नाही. गहू बाजरीचं घरात किती पीठ आहे हे एकदा नक्की चेक करून घ्या. नसतील तर गहू बाजरी हे दळून आणा आणि डब्यांमध्ये हे पीठ व्यवस्थित भरून आणि मग गावाला जा. कारण की गावावरून आल्यानंतर आपल्याला मुलांना लगेच रेग्युलर स्कूलसाठी पाठवायचे असते. मग टिफिनचा ब्रेक होऊ नये त्यासाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. भाजीपाला आपण लगेचच करून आणू शकतो, पण घरात जर पीठ नसेल तर आपली धावपळ होईल. आणि तुम्ही जर रेडीमेड आटा यूज करत असणार तर मग काही तुम्हाला इतकं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे. बघा, छान असं तूप रेडी झालेलं आहे. घरी आपण विकत कितीही तूप आणलं, पण घरी थोडंसंही तयार झालेलं तूप हे खूपच छान असतं. तर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. आणि तूप कसं बनवायचं हे रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. माझ्यासाठी हे कामसुद्धा अवघडच असतं. ते झालं म्हणून मला असं वाटतं आहे माझी 50% कामं हे झालेलीच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या बाहेर निघताना आपलं घर हे 90% तरी आवरलेलं असावं, म्हणून मी रियांशच्या खेळणींना एक दुसरी जागा करून त्या व्यवस्थित ठेवून देत आहे. घरी आल्यानंतर मला फ्रेश वाटावं, घर नीटनेटकं दिसावं, यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर काही ऑनलाईन ऑर्डर केलेलं असेल, गॅस बुकिंग केलेली असेल किंवा आपले काही पार्सल येणार असतील तर ते एकतर ती ऑर्डर कॅन्सल करून द्या, नाही तर होल्डवरती टाकून द्या. म्हणजे आपण गावाहून आल्यानंतर आपण ते रिसीव करू शकतो. गावाला गेल्यानंतर आपण तिथे एन्जॉय करायचं सोडून आपलं पार्सल कोण रिसीव करणार याकडे आपलं लक्ष जातं. यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे. किंवा आपल्या शेजारी वगैरे कोणी घेणारं असेल तर तुम्ही कॅन्सल नाही केलं तरीसुद्धा चालतं, पण गॅस सिलेंडर वगैरे हे होल्डवरती टाकून द्यावे. किंवा दुसरेही काही महत्त्वाच्या फाईल्स असतील तर त्याही एकदा चेक करून घ्यायच्या आहेत. गावाला जाताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात कचरा टाकून जाऊ नका. तो घंटागाडीमध्ये आधी टाकून द्या. ओला कचरा, सुका कचऱ्याच्या बादल्या ह्या व्यवस्थित धुवून एका जागेवरती ठेवून द्या. घरी आल्यानंतर बघा तुम्हाला किती प्रसन्न वाटेल. घरात कचरा टाकून जाऊ नका, त्याच्यातून घरात खूप दुर्गंधी पसरून जाते आणि गावाहून आल्यानंतर ती आपल्याला साफ करावी लागते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराबाहेर जाताना केव्हाही किंवा गावाला जाताना 70% तरी आपलं घर हे नीटनेटकं आवरूनच घराबाहेर निघा, म्हणजे आल्यानंतर तुम्हालाही 2 मिनिट विसाव्याचे बसता येईल. या व्हिडिओतून तुम्हाला जर काही युजफुल टिप्स वाटल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी गावाला निघालेली आहे आणि गावावरून आल्यानंतर पुढचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल किंवा गावाचेही शेअर करेल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.